गोदावरीच्या पात्राकडे एकदा नीट पहा. काही ठिकाणी नदीचा प्रवाह दिसत नाही, पाणी दिसत नाही. दिसते ती फक्त मैलोन मैल पसरलेली हिरवी चादर. अनेकांना वाटतं ही निसर्गाची हिरवाई आहे, पण वनस्पतीशास्त्रांच्या मते हे सौंदर्य नसून धोक्याचा गंभीर इशारा आहे. कारण अशा पानवेली आणि जलवनस्पती स्वच्छ पाण्यात वाढत नाही. त्या तेव्हा वाढतात जेव्हा नदीत मोठ्या प्रमाणावर ड्रेनेजचं पाणी, सांडपाणी आणि प्रदूषण मिसळतं. शास्त्रीय भाषेत याला युट्रोफिकेशन म्हणतात. या वनस्पती प्रदूषणातील काही घातक घटक शोषून घेण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच वेळी त्या पाण्यावरील संपूर्ण पृष्ठभाग व्यापून टाकतात. त्यामुळे पाण्याखालील मासे, सूक्ष्मजीव आणि इतर जलचरांना आवश्यक असलेला प्रकाश आणि ऑक्सिजन मिळत नाही. हळूहळू संपूर्ण नदीची इकोसिस्टीम धोक्यात येऊ लागते. आज कुंभमेळ्याच्या निमित्तानं घाटांचं सुशोभीकरण सुरू आहे. भिंती रंगवल्या जात आहेत, रस्ते सजवले जात आहेत. हे आवश्यक आहे, पण त्याहून अधिक गरजेचं आहे ते गोदावरीच्या पाण्यात रोज मिसळणारं प्रदूषित पाणी. कारण घाट कितीही सुंदर केले तरी नदीचं पाणी जर आजारी असेल तर त्या सौंदर्याला अर्थ उरत नाही. गोदावरीवर पसरलेली ही हिरवाई निसर्गाचा चमत्कार नाही, ती आपल्या दुर्लक्षाची साक्ष आहे. आणि म्हणूनच कुंभमेळ्यापूर्वी गोदावरीच्या घाटाचं नव्हे तर गोदावरीच्या पाण्याचं शुद्धीकरण हेच सर्वात मोठं तीर्थकार्य ठरणार आहे. घाटांचं सौंदर्य भाविकांना दिसेल, पण गोदावरीचं आरोग्य पुढच्या पिढ्यांना जगवेल. निवड आपली आहे.